नमस्ते. जय श्रीराम. राम राज्याची संकल्पना आपण समजून घेत आहोत की राम राज्य किती सुंदर होतं, किती आकर्षक होतं, किती चांगले होते, जीवन जगण्याला किती आनंद वाटत होता. हे सर्व समजून घेत असताना आपण यापूर्वीच्या भागामध्ये बघितलं की भाऊ असावा तर रामासारखा, लक्ष्मणासारखा, भरतासारखा, शत्रुघ्नासारखा. त्यानंतर दुसऱ्या विचार पुष्पामध्ये आपण बघितले पुत्र असावा तोही रामासारखा, आदर्श पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे द्यावा. तिसऱ्या भाव पुष्पामध्ये आपण बघितलं मग मित्र सुद्धा असावा, तो पण रामासारखा असावा. त्यामध्ये आपण सुग्रीवाचं उदाहरण बघितलं की राम आणि सुग्रीव यांची किती घनिष्ठ मैत्री होती. दे वेअर क्लोज फ्रेंड ऑफ द टाइम. ग्रेट एक्झाम्पल ऑफ कृष्णा, ग्रेट एक्झाम्पल ऑफ रामा अँड सुग्रीवा. क्लासिक एक्झाम्पल. इतकी सुंदर रामाची आणि सुग्रीवाची त्यावेळेस मैत्री होती. आणि आपण ते बघितलं की ज्यावेळेस रामाने लक्ष्मणासाठी शरयू नदीत आत्मबलिदान केलं, भरताने सुद्धा आत्मबलिदान केलं. खरा मित्र प्रेम करतो भरीव, म्हणून रामासाठी मेला सुग्रीव. आज आपण बघूया शत्रू असावा तो पण रामासारखा. काय कमाल आहे. शत्रू तो पण रामासारखा. कसं? ज्या वेळेस रामाने रावणाचा वध केला त्यावेळेस रामाने सांगितलं की आज रावण यांचा वध झालेला आहे आणि वध झाल्यामुळे आमचं शत्रुत्व संपलेलं आहे. त्यामुळे किंतु परंतु मनात न ठेवता रावणाचा अंतिम संस्कार, ते एक राजा होते, राजाप्रमाणेच राजकीय इंतमात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात यावा. तुम्ही विचार करा बंधूंनो, किती मौल्यवान विचार आहे. शत्रूला सुद्धा प्रसंगी आपल्या मित्रत्वाचा दर्जा देणारे, शत्रूला सुद्धा शेवटी माफ करणारे, शत्रूचा सुद्धा अंत्यसंस्कार चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे असे मानणारे प्रभू राम होते. म्हणून भाऊ असावा तर रामासारखा, ओके. पुत्र असावा तर रामासारखा, ओ वा. मित्र असावा तर रामासारखा, हो खरंच. पण शत्रू असावा तो पण रामासारखाच असावा, दिलदार व्यक्तिमत्वाचा असावा. नमस्कार.